नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला कच्च्या केळ्यापासून रेसिपी बनवायची आहे, म्हणजे बेफर। मुलांच्या हट्टापायी 2-3च कच्ची केळी होती, पण त्यांना बेफर खायची होती, म्हणून झटपट 5 मिनिटात रेसिपी बनवून दिली कच्च्या केळीची। आता 4-5च केळी आहेत, पण ही 3 मी तुम्हाला दाखवते आणि बाकीची सोलली आहेत 2 मी। आता ती कशी सोलायची आणि त्यापासून बेफर कशी बनायची कुरकुरीत आणि खमंग हे पहा। हे सोललेलं आहे, एक केळं साल काढून घेतलेली आहे सुरीनी। अगदी पटकन निघते, काहीही वेळ लागत नाही। आणि मैत्रिणींनो, सगळ्या केळ्यांची साल काढून ठेवायची नाही, ही एक टिप्स आहे। कारण सगळ्या केळ्यांची तुम्ही साल काढून ठेवली तर केळी काळी पडतात, म्हणजे आपली बेफर काळपट होते आणि दिसायलाही छान दिसत नाही। पण एक किंवा 2 केळ्याचीच फक्त तुम्ही साल काढून ठेवा आणि पटकन बेफर करून घ्या। आता हे पाणी बनवले मिठाचं, अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे आणि 1 चमचा एवढं मीठ घालणार आहोत। ते घालून घेतलेलं आहे, पण तुम्हाला दाखवायपुरतं मी मीठ दाखवते, 1 चमचा। आणि ते छान विरघळून घ्यायचं आहे। आणि आपली एक बेफर करायची किसणी घ्यायची आहे। तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं छान असं, जास्त कडकडीत एकदम। आणि नंतर गॅस कमी करायचा आहे जेव्हा तुम्ही बेफर त्यामध्ये घालून घ्याल त्यावेळेस। आणि बेफर खाली पाडायची नाही, डायरेक्ट आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची। आणि घातल्यानंतर वरून 2 चमचेभर आपल्याला मिठाचं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपली बेफरला छान मिठाची चव येते, ते अळणी लागत नाही। त्यामुळे मिठाचं पाणी वरून तेलातच घालायचं आहे। आणि पाणी तेलात घातल्यानंतर थोडं आपण बाजूला सरायचं मैत्रिणींनो, नाहीतर त्याचे छिटे उडायचे, म्हणजे थेंब उडतात, आपल्या तोंडावर येऊ शकतं। म्हणून थोडंसं बाजू सरून तेल शांत झालं का नंतर आपल्याला हलवायचं आहे। आणि छान पांढरी शुभ्र अशी आपली केळाची बेफर तयार होते। आणि थोडंसं हलवत राहायचं आहे मधून अधून, हे पहा, म्हणजे कुरकुरीत होतात ते। आता कुरकुरीत होण्यासाठी अजूनही एक टिप्स आहे मैत्रिणींनो, गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर आपली बेफर जळते आणि त्याची चव कडवट लागते। म्हणून स्लो गॅसवरतीच आपल्याला छान कुरकुरीत बेफर करून घ्यायची आहे। पहा मैत्रिणी, तुम्हाला असं आवडली बेफर केळ्याची तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। तुम्ही कशी बेफर बनवता हे सुद्धा मला सांगा। छान आता कुरकुरीत आपली झालेली आहे बेफर, काढून घ्यायची आहे। अशीच आता मी दुसऱ्या केळ्याची सुद्धा तुम्हाला दाखवते, हे पहा। झटपट अशी छोटीशी कढई आहे, त्यामुळे जरा इकडे तिकडे पडते बेफर, पण तुम्ही मोठी घेतली तर छान त्याच्यामध्येच किसता येईल तुम्हाला। पण माझ्याकडे 2-4च केळी होती, त्यामुळे मी थोडंसं तेल ठेवून आपण बेफर करून घेतलेली आहे। अशी खमंग कुरकुरीत बेफर नक्कीच आवडेल सगळ्यांना। आता तसंच करायची आहे प्रोसिजर, मिठाचं पाणी घालून छान हलवून खरपूस भाजून तळून घ्यायची आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि मुलांना खाऊ घाला। छोट्याशा भुकासाठी पटकन घरच्या घरी हेल्दी केळ्याची बेफर झालेली आहे, पहा। छान अशी आपल्याला करून बेफर, हे पहा, कुरकुरीत 3-4 केळ्यांची एवढी छान बेफर होते। एक टायमाला 2-4 माणसांसाठी पुरेशी आहे घरच्या घरी बेफर केलेली। चहाबरोबर खा किंवा असंचही खा, उपवास असला तर उपवासालाही चालणारी बेफर आहे केळ्याची। बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये।